मैदानाच्या आतमध्ये अजून एक सामना आपल्या सर्वांच्या भेटीला येतोय। दोन सामने आपण सर्वांनी पाहिले ते दोन्ही सामने फ्रेश गटामधले होते आणि आता पण आजच्या रात्रीच्या फॉर्मॅटला सुरुवात करत असताना बघाल आजच्या रात्रीतल्या पहिल्या फॉर्मॅटचा खरं तर हा सामना असेल आणि सामन्यामध्ये आपण बघू शकतायत शिदगाव त्यांच्या विपक्षात आपल्याला पाहायला भेटतोय तो म्हणजेच सध्या बॅटिंग करत असताना पीसीसी मांडवा हा संघ। दोन्ही संघ फार चांगले आहेत या सीझन मध्ये दोन्ही संघ आणि टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये जर पाहिले तर आपल्या गावाची चर्चा मात्र फार भल्या मोठ्या प्रमाणामध्ये केली आहे। पण या मॅच मध्ये जो संघ चांगला क्रिकेट खेळेल तो मात्र या स्पर्धेमध्ये पुढे सहभाग घेत असताना आपल्याला पाहायला भेटेल। आणि इथे मैदानाच्या आतमध्ये बॅटल ऑर्डर मधून आपण बघता सध्या तरी पीसीसी मांडवा संघाकडून सलामीचे दोन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये पाठवले जात आहेत। राहुल आणि तानाजी हे दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्यासाठी इंटर केले गेले आहेत। त्यानंतर आपण बघतायत शिदगाव संघाकडून पहिलं षटक फेकत असताना भावेश हा गोलंदाज आपल्याला बघायला भेटतोय। शिदगाव विपक्षात पीसीसी मांडवा ही फाईट मात्र नक्कीच आता सर्वांच्या भेटीला आली आहे। 5 षटकांचा सामना आणि 5 षटकांच्या सामन्यामध्ये 2 पावपले। त्याच्यानंतर जर पाहिलं गेलं तर या 2 पावपलेचा फायदा कसा उचलला जाईल बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये पीसीसी मांडवा संघाकडून हे देखील मात्र या सामन्यामध्ये पाहायला भेटेल। पंचांचा येतोय हा महत्वाचा सिग्नल, मॅच सुरू होतीये। पहिलाच बॉल ऑन साइडला मात्र फटका फक्त आणि फक्त जर पाहायला गेलं तर स्लोबर हाताने खेळला गेला। फलंदाज स्ट्रायकर एंडचा जर बघायला गेलं तर तानाजी होता आणि तानाजीच्या बॅटमधून पहिला चेंडू पडते आपण बघताय एक सिंगल इथे घेतली जातीये। सिंगल मिळाली आहे, संघाचा दाफलक मात्र नक्कीच 1 या आकड्यावरती पोहोचलं गेलं। सध्या तरी सामन्यामध्ये आपण फार चांगल्या पद्धतीने क्रिकेट पाहताय। हा चेंडू सध्या गोलंदाजी करत असताना भावेशचा जर पाहिला तर पडल्यानंतर खेळपट्टीच्या खालच्या खरतर क्षेत्रामध्ये राहिला, अतिरिक्त बाउन्स भेटला नाही आणि त्याच कारणात तो बॅटर इथे मैदानाच्या आतमध्ये जो स्ट्रायकरला राहुल आपण बघताय त्याला बीट केलं गेलंय। पहिल्या बॉलवरती सिंगल, त्याच्यानंतर आलेला डॉट बॉल आणि इथून या मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या टीम वरती पडलेलं थोडंसं प्रेशर आणि या मॅच मध्ये आता आपण बघतायत तिसरा चेंडू वापरलाय वेगाचा गोलंदाज भावेशने आणि भावेशने विणलेल्या जाळ्यामध्ये सापडली आहे एक मोठी विकेट। सामन्यातला महत्वाचा प्राइजेस फलंदाज जो होता, निर्णायक फलंदाज जो होता त्याला मात्र आता माघारी पाठवलाय बॅट्समन राहुल। इट्स आउट। स्वीप मौजूद होती, खरं तर असं वाटलं होतं की बॉल तिथे पकडता येणार नाहीये फिल्डरला, पण फिल्डरने इथे मैदानाच्या आतमध्ये दाखवलेली ही जासूसी आणि त्याच्यानंतर कव्हर केलेला हा जाईल, या सर्व काही गोष्टी मात्र नक्कीच फार चांगल्या पाहायला मिळत आहेत। एक धाव दाफल कबड्डी असताना एक विकेट खोला या सामन्यामध्ये बॅटिंग करणाऱ्या सध्या तरी पीसीसी मांडवा संघाने नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण बघतायत सध्या दीपकला या क्षणी पाठवलं जात आहे। दीपक मैदानाच्या आतमध्ये बॅटल करण्यासाठी इंटर होतो। त्याच्यानंतर भावेश या गोलंदाजाने मात्र नक्कीच शिदगाव संघासाठी एक चांगली चर्चा करायला सुरुवात केली आहे। वेगवान चेंडू फुल टॉस होता, फुल टॉसला जर पाहायला गेलं तर सध्या पॉइंट झोन मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला आणि या चेंडूमध्ये आपण बघताय सध्याच्या क्षणाला एक सिंगल तिथे बॅट्समन दीपकच्या बॅटमधून भेटते। स्कोरबोर्ड वरती सध्या अगदी 2 धावा फार बहर रीतीने मात्र नक्कीच सध्या तरी बनल्या गेल्यात। 2 धावा दाफल का वरती आहेत सामन्यामध्ये मात्र सध्या तरी आपण फार चांगल्या रीतीचा खेळ शिदगाव संघाच्या बॉलिंग झोन मधून पाहताय। हा चेंडू थोडासा चेक केलाय आउटसाइड द लेग स्टंप, हा चेंडू पिचिंग करतोय गोलंदाज सध्या मैदानामध्ये भावेश आणि या एक्सा पिचिंग मधून आता मैदानामधून जी एक सिंगल भेटती आहे ती सध्या स्कोरबोर्ड वरती नक्कीच पीसीसी मांडवा टीमला मात्र फार चांगल्या रीतीची ठरवेल। 3 धावा दाफल का वरती स्ट्रायकर एंडला तानाजी आहे आणि तानाजी म्हटला तर पीसीसी मांडवा टीमचा ताबडतोड बॅटर आहे जो कधी शांत राहत नाही आणि मैदानाच्या आतमध्ये आता तानाजीने दिलाय आपल्या बॅट मधून कन्फर्म कोऱ्या कागदावरती छापलेलं उत्तर। बॉल जातोय मिड ऑन बॉडी लाईनच्या बाहेर झपाट्यात, षटकार। भावेशने मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी सुरुवातीला चांगली केली पण आता तानाजीने मैदानामध्ये
अटॅकिंग कामगिरी केलेली आपण पाहिली आहे. समोर सध्या सगळीला सॉफ्ट हँडेड ओ या क्षणी काय होत आहे, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न चुकी केली आणि आता शिदगाव संघाला त्याचा परिणाम भुगतावा लागेल. इथे जर बघायला गेलं तर 5 धाबा या नशिबाच्या नसीब रीतीनं भेटतायत बॅटिंग करत असताना पीसीसी मांडवा टीमला. आणि अशा पद्धतीनं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फलंदाजी करत असताना पीसीसी मांडवा संघ जर बघायला गेला तर एका नुकसानात 14. हॅलो चेक. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाल्या. स्कोरबोर्ड वरती आपण सध्या तरी आपण पाहतायत 14 धाबा बनल्या गेल्यात. 14 धाबा दाफलकावरती आहेत. मॅच मध्ये मात्र नक्कीच फार कठोर रीतीचा सामना आपण बघताय, ज्यामध्ये भरपूर लांबचा पल्ला गाठून खर तर या मैदानावरती आलेला संघ म्हणजे शिदगाव संघ आपण बघताय. आणि त्यांच्या विपक्षात याच मैदानाचा भला मोठा अनुभव राखलेला संघ म्हणजेच दैनंदिन याच मैदानावरती खरं तर ज्यांचा प्रॅक्टिस होतो तो संघ म्हणजेच पीसीसी मांडवा संघ या सामन्यामध्ये खेळ करत असताना पाहायला भेटतो आहे. जगदीश आला गोलंदाजी मार्क वरती. जगदीशचा पहिलाच बॉल पडल्यानंतर लेग स्पिन भेटला, थर्डमॅनला बीट केलाय. त्याच्यानंतर आता हा चेंडू नक्कीच प्रोटेक्शन बॉल वरती पोहोचलं, त्याच कारणास्तव इथे अडवला जातोय. आणि मैदानाच्या आतमध्ये या चेंडूवरती सध्या 2 धाबा भेटल्या जात आहेत. पहिल्याच बॉल होतात जगदीशचा आणि जगदीशच्या पहिल्या चेंडूवरती 2 धाबा भेटल्यात. 2 ने दाफलकावरती आपण बघताय सध्या तरी 16 धाबा बनल्या जात आहेत. 16 धाबा दाफलकावरती आहेत. जगदीश मैदानाच्या आतमध्ये बॅटरच्या शरीर पासून चेंडू लांब खेळवण्याचा प्रयत्न करतोय, पण समोर आता हा चेंडू अधिकचा बाहेर फेकले आपण पाहतायत. पंचांनी सांगितले की हा चेंडू पुन्हा एकदा खरं तर जो सेफ झोन आहे त्याच्या बाहेर एंट्री करतोय आणि त्यामुळेच इथे अतिरिक्त धाव मात्र या दाफलकावरती पोहोचली आहे. हो या क्षणी स्टॅकर एंडला फलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये बॅटर दीपक होता, वाकून खेळण्याचा प्रयत्न केलाय, पण पेस इतका आहे, गती इतकी आहे, ती गती मैदानाच्या आतमध्ये नक्कीच फार यशस्वी क्रुशल झोन निर्माण करते आहे. गोलंदाज जगदीशला दुसरं पॉवर प्लेचं स्पेल मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. फिल्डिंग मध्ये फार रचन क्रिया बनवून ठेवली आहे. समोर ठेवलेला बॉल मिस टायमिंग आहे, आता फटका फसलाय, चान्स बनवू शकते. फिल्डर 38 सर्कलच्या आतमध्ये अनुभवाचा आहे छोट्या आणि त्याने टिपलाय या सामन्यातला हा झेल. आणि बॅटिंग करत असताना पीसीसी मांडवा टीमला लागतोय नुकसान नंबर 2. बॅटर दीपक आउट. स्कोरबोर्ड सध्या तरी मैदानामध्ये आता आपण पाहतात पीसीसी मांडवा संघाचा बॅटिंग करत असताना 17 या आकड्यावरती पोहोचलाय. मॅच मध्ये मात्र सध्या तरी नक्कीच भरपूर चांगली गोलंदाजी आता करायला सुरुवात केली आहे पुन्हा एकदा शिदगाव संघाने. शिदगाव संघ देखील खरं तर मुरबाड तालुक्यामध्ये एक आवर्जून नाव घेतलं जातं, पण सध्या त्यांच्याच विपक्षात आपण पाहतायत पीसीसी मांडवा संघ, ज्यांनी रात्रीच खरं तर कासकोली जांभूळवाडी येथे रनअपचं कॅश प्राइज पटकावले, त्यामुळे नक्कीच त्यांची चर्चा ऑलरेडी या स्पर्धेमध्ये होईलच. फटका पुढे एकदा फसला. फिल्डर भावेश येतोय बॉलवरती. भावेशने ट्राय चांगली केली पण थोडासा लांबच राहिला आणि शॉर्ट मिडॉनचा फिल्डर बॉलवरती नक्कीच एका टप्प्यावरती बॉल अडवण्यासाठी पोहोचला. आणि मैदानाच्या आतमध्ये इथे या बॉलवरती सध्या आपण पाहतायत बॅट्समन कृष्णाच्या बॅटमधून मात्र 2 धाबा भेटत आहेत. 2 धाबा आल्यात दाफलकावरती. सध्या तरी आपण बघू शकतात 19 धाबेवरती सध्या ह्या धावा जमा झाल्यात बॅटिंग करणाऱ्या पीसीसी मांडवा संघाच्या. चांगला खेळ सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी करत असताना आपण पाहाल गोलंदाज जगदीशचा हा एक वेगवान चेंडू आणि समोर मैदानामध्ये कृष्णाला केलेलं खर तर सक्सेसफुल बीट मैदानामध्ये आपण बघताय.
बरोबर मॅच मध्ये गेम प्लॅन जो आखलाय या मॅच मध्ये सध्या शिदगाव संघाने तो फार चांगला आखला असं म्हणायला हरकत नाहीये. कारण सुरुवातीला भावेश महागडा पडला, त्याच्यानंतर टीमने चर्चा केली की जगदीशला आणायला हवाय कारण त्याच्याकडे गती भरपूर आहे आणि रात्रीच्या क्रिकेटमध्ये म्हणायला गेले तर गतीमध्ये फार गोलंदाज सक्सेस ठरतात आणि त्याच उद्देशानं जगदीश गोलंदाजी मार्कवरती आला. सुरुवातीला चांगले चेंडू टाकले आणि आता हा चेंडू जर पाहिले तर थोडासा खराब वापरलाय. अतिरिक्त हा चेंडू फेकला गेला. स्कोरबोर्ड 20 या अंकावरती पोहोचलाय. पीसीसी मांडवा टीम बॅटिंग करते. साखर एंडला कृष्णा आणि कृष्णाच्या बॅटमधून एक हँडसम स्ट्रोक येतोय. जितका चिकना तितका देखना मैदानाच्या आतमध्ये कृष्णाच्या बॅटमधून आलाय. मिड ऑन बॉडी लाईनच्या पलीकडे लांब लसक येतोय गजब षटकार. जवळपास आता मैदानाच्या आतमध्ये मात्र नक्कीच पीसीसी मांडवा संघाची फलंदाजी आता सेट झालेली आपण बघताय. 26 धावा दाफलकावरती आहेत. मॅच मध्ये 2 षटकांचा अगदी जो खेळ सुरुवातीच्या पॉवर प्लेचा होता तो कंप्लीट झाला आणि त्या पॉवर प्लेच्या ओव्हर्स मध्ये बॅटिंग करत असताना सध्या पीसीसी मांडवा टीमने का स्टार्ट मिळवलाय. जरी 2 विकेट त्यांनी खोलल्या असतील पण जो बॅटिंग परफॉर्मन्स बनलेला आहे तो बॅटिंग परफॉर्मन्स पाहून असं वाटतंय की एक सन्मानजनक टार्गेट या सामन्यामध्ये नक्कीच बनवला जाऊ शकतो आहे. अजून देखील 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. तिसऱ्या स्पेलमध्ये गोलंदाजीसाठी आपण पाहताय मल्हारी शीद सध्या तरी सज्ज होत आहेत ओव्हर द विकेटनं. बऱ्याचशा अनुभवाचा गोलंदाज मैदानामध्ये आता बॉलिंग स्पेलमध्ये तयार होतोय. त्याच्यानंतर आता बॉडी लाईन झोनमध्ये 5 फिल्डर पोहोचवले जातील, ज्यामध्ये आपण बघता एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, मिड ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेग आणि 38 सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट पॉइंट, शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि शॉर्ट मिड ऑन. म्हणजे क्षेत्ररक्षण फार सुरेख आहे सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. आणि त्याच्यानंतर गोलंदाज आता इथून कशा टप्प्यावरती गोलंदाजी करेल हे देखील बघणं गरजेचं असेल. पहिलाच बॉल थोडासा स्लोवर गतीचा बॉल आहे. तिथे मैदानाच्या आतमध्ये बॅटर मिस झाला होता पण तिथे विकेट किपरनं थोडीशी मिस्टेक केली आहे आणि त्याचमुळे इथे आता आपण बघतायत पंच सांगतायत की वाईट प्लस एक 22 मधून या चेंडूवरती सिंगल म्हणजेच सध्या 2 धावा भेटतील. आणि या स्पर्धेमध्ये आपण बघू शकतात प्रत्येकी संघाला एक एक रिव्ह्यू दिला जातोय. जर तुम्हाला रिव्ह्यू हवा आहे तर तुम्ही वापरू शकता. परफेक्ट 2 धावा इथे भेटल्यात पीसीसी मांडवा संघाला. दाफलकावरती सध्या तरी आपण बघतायत 28 धावा फलंदाजी करत असताना इथे पीसीसी मांडवा संघाच्या बनल्यात. स्लोवर गतीचा बॉल पुन्हा एकदा मिस अंडरस्टँडिंग स्ट्रोक आपण बघतायत. फिल्डर आहेत स्वर्ले कक्षामध्ये. तिथे फिल्डिंग एका टप्प्यावरती चांगली होती. फेकी विकेट किपर झोनला करतायत. तिथे मैदानाच्या आतमध्ये या चेंडूवरती मात्र फक्त एकच धाव जी मात्र आपण सध्या कृष्णाच्या बॅटमधून येत असताना बघताय. एक सिंगल आली. या सिंगलच्या वाढीनं दाफलकावरती सध्या 29 धावेचा आकडा जो सध्या तरी गाठलेला आहे बॅटिंग करत असताना पीसीसी मांडवा संघाने. साहिल प्रतिष्ठान चषकाची 4थी रजनी आपण सर्वजण हक्काने बघतायत. फुल टॉस बॉल, थोडीशी लेंथ आता पुन्हा एकदा चेक केली पंचांनी. हा देखील चेंडू लेग स्टिकला सोडतोय आणि मैदानामध्ये मल्हारीचा अजून एक वाईट बॉल. या धावा कुठेतरी नक्कीच गोलंदाजी करत असताना ज्यावेळेला फलंदाजीसाठी येईल तो म्हणजेच शिदगाव संघ त्यावेळेला मात्र नक्कीच मागण्या पडू शकतायत. कारण क्रिकेट म्हटलं तर एका धावेवरती अवलंबून असणारा खेळ आहे आणि त्यामुळे तुम्हाला एका धावेला महत्त्व द्यावं लागेल. फटका चांगला आहे. पॉइंट झोन बीट झालाय. त्याच्यानंतर थर्डमॅनचा फिल्डर तिथे पोहोचतोय बॉलवरती आणि इथे या चेंडूवरती आपण बघताय सध्याचा घडीला मिळतात तानाजीच्या बॅटमधून पुन्हा एकदा या 2 रन्स. 2 धावा आल्या. 2ने स्कोरबोर्ड पुढे गेल्या. 32 धावा दाफलकावरती आहेत. 32 धावा दाफलकावरती आहेत सध्या तरी सामन्यामध्ये. नक्कीच आपण बघतायत ही जोडी जी बॅटिंग करते ती जोडी नक्कीच सध्या तरी थोडीशी सेट झालेली आपल्याला पाहायला भेटते. हा चेंडू सध्या पडल्यानंतर बॅटरला बीट करतोय. पडल्यानंतर एक नॅचरल अँगलचा आपण बघू शकतायत कोण तयार झालाय. जो बॉल आतमध्ये आलाय आणि तिथे पडल्यानंतर टप्प्यावरती एक छोटासा अगदी उसळीचा इशारा आपण पाहिला.
ओ लोव फुल टॉस तिथे मैदानाच्या आतमध्ये तानाजी होता साखरेला बीट केलाय आणि मैदानामध्ये जे चित्र बघायचं नव्हतं पीसीसी मांडवा टीमला ते आता पाहायला मिळेल. यू मिस परफेक्ट त्रिफळाची फलंदाज बाद. चांगलासा फलंदाज बाद झालेला आपण बघतायत. सध्या तानाजीला मात्र माघारी परतावा लागलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता फलंदाजीसाठी आपण बघतायत नारायण हा खेळाडू मात्र दाखल होतोय. नारायणला मैदानाच्या आतमध्ये इंटर केलं जात आहे गोलंदाजांसाठी. सध्या तरी आता आपण बघतायत डेफिनेटली या मॅच मध्ये नक्कीच दाफलकाला कमी ठेवण्यासाठी आता एक मोकळा रास्ता पक्का झालाय आणि त्या रस्त्यावरती गोलंदाजांना आता ठाम पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल. वाईड यॉर्करचा प्रयत्न सफल लेंथ आपल्याला पाहायला मिळते. जड मधला हाताळलेला हा चेंडू तिथे मल्हारी या गोलंदाजाचं आपण बघताय चॉप केलं. फलंदाज मैदानामध्ये बॅट्समन नारायणने तिथे एक सिंगल भेटती आहे. स्कोरबोर्ड 33 या अंकावरती पोहोचलाय. 33 धावा दाफलकावरती आहेत. मॅच मध्ये सध्या बॅटिंग करत असताना पीसीसी मांडवा टीम चांगला परफॉर्मन्स देईल ऑलरेडी. यस स्ट्रायकर एंडचा कृष्णा मैदानाच्या आतमध्ये करतोय दहशत निर्माण आणि बॉल जाईल आता परफेक्ट मिड बॉडी लाईनच्या बाहेर. मिडल ऑफ द बॅटनं सरळ बाउंड्री लाईनच्या अखेरीस बाहेर षटकार. या षटकाचा अंत चांगला झालाय. पीसीसी मांडवा संघ म्हटलं तर उगाच या गावाचं नाव या टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये मोठं झालं नाहीये. त्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत त्याच्यानंतर जर पाहायला गेलं तर नक्कीच परफेक्ट क्रिकेट खेळत असताना त्यांची प्रॅक्टिस या सर्व काही गोष्टी त्यांच्या चांगल्या आहेत. म्हणूनच आज खरं तर टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये खरं तर या गावाचं नाव आवर्जून घेतलं जातं. आज बरेचसे खेळाडू खरं तर या संघामध्ये नाही आहे पण जो त्यांचा खेळ आहे तो आज नक्कीच पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये चांगला होतोय. 39 धावा दाफलकावरती 3 षटकं संपलेली आहेत. मॅच मध्ये मात्र नक्कीच बॅटिंग करत असताना एक चांगलं लक्ष बनवलं जाईल यात हरकत नाहीये. फलंदाजी करत असताना सध्या नक्कीच पीसीसी मांडवा संघाकडून बरोबर मैदानाच्या आतमध्ये षटक नंबर 4 ला सुरुवात झाली आहे जिथे गोलंदाज पांडुरंग आलेत गोलंदाजी मार्क वरती. पहिलाच बॉल तिथे मैदानाच्या आतमध्ये एक्स्ट्रा कव्हरला फटका उडवला होता. एक धाव या बॉल वरती भेटली गेली आहे. एका धावेने दाफलक आता 40 या खरं तर आकड्यावरती पोहोचतोय. 40 धावा दाफलकावरती बनतायत. समोर कृष्णा आता स्ट्रायकर एंडला बॅटिंग करतोय. फुल टॉस बॉल मोठा शॉट खेळायचा होता हवं तसं कनेक्शन भेटलं नाही या चेंडूवरती बॅटवरती बॅटर कृष्णाच्या समोर मिडॉनचा फिल्डर तिथे आपण बघतायत. ओ यावेळेला मात्र बॅकअप मधून चुकी होती आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण बघतायत सध्याच्या क्षणी इथे मात्र जिथे एकच धाव जात होती तिथे आता 2 धावा भेटतात. म्हणजे पुन्हा एकदा जी स्ट्राईक हवी होती बॅट्समन कृष्णाला ती स्ट्राईक आता कृष्णाला या मॅच मध्ये नक्कीच या षटकामध्ये पुन्हा एकदा अगदी येणाऱ्या चेंडूवरती भेटलेली आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतायत एक चुकी तुम्हाला खरं तर सामन्यामधून पराभवाच्या छायेत घेऊन जाऊ शकते. म्हणून ही चुकी आता इथून या मॅच मध्ये नक्कीच येणाऱ्या दुसऱ्या सत्रामध्ये आपल्याला बघायला भेटेलच की स्ट्राईक जी हवी होती ती खरं तर कृष्णाला भेटली आहे. पण मैदानाच्या आतमध्ये अनुभवाचा गोलंदाज पांडुरंग गोलंदाजी करतोय. पडल्यानंतर हा चेंडू खेळपट्टीवरती अधिकचा बाउन्स बनवतोय. सरळ हा चेंडू बॅट्समन कृष्णाला मात्र मैदानाच्या आतमध्ये रोखत असताना आपण बघाल डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये फेकला जातोय. आतापर्यंत लक्ष केंद्रित केलं तर कृष्णाने या मॅच मध्ये एक मोठं बॅटल खेळायला सुरुवात केली आहे. 7 चेंडू 17 धावा त्याच्या बॅटमधून आलेत आणि टीम टोटल खरं तर नक्कीच आपण बघतायत 42 या स्कोर कार्ड वरती पोहोचलाय. लॉफ खेळायचा मिस टायमिंग आहे. वापसी होईल आणि शॉर्ट्सवर लेगचा फिल्डर करत नाहीये कोणती चुकी आणि बॅटिंग करत असताना फलंदाज या सामन्यामध्ये पडलेला आहे. आपला विकेट खोत असताना मृत्युमुखी लागतोय पीसीसी मांडवा टीमला या मॅच मध्ये 4था धक्का. फलंदाज इथे बाद झालेल्या पीसीसी मांडवा संघ आता नक्कीच या धावफलकावरती थोडंसं स्ट्रगल करेल कारण
ज्या फलंदाजावरती जी जिम्मेदारी होती तो फलंदाज अर्ध्या वाटेत ही जिम्मेदारी सोडत असताना आपण बघितलाय. कृष्णाची इनिंग मात्र छोटीशी लहान आपण पाहिली, पण ती इनिंग फार चांगली ठरेल देखील यात मात्र काहीच शंका नाहीये. कारण गेल्या 3 रात्रीपासून या मैदानावरती लो स्कोरिंग सामने देखील डिफेंड झाले आहेत. त्यामुळे इथे कमसे कम 5 ओव्हरमध्ये 48 किंवा 50 धावा जरी झाल्या तरी सुद्धा पुष्कळ राहू शकतात पीसीसी मांडवा टीमला. 42 तर ऑलरेडी आहेत. अजून या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. म्हणजे अशाच लेवलमध्ये बॅटिंग जर बनली तर कदाचित 60 धावेचा आकडा पक्का बनवला जाऊ शकतोय पीसीसी मांडवा संघाकडून. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण बघतायत. सध्या तरी बॅटिंग करण्यासाठी शरद हा फलंदाज मात्र एंटर झालेला आहे. शरदला आणलं गेलं बॅटिंग करण्यासाठी. आता डाव्या हाताचा एक मजबूत फलंदाज पॉपिंग ग्रेसवरती फलंदाजी करत असताना पाहायला भेटतोय आणि फिल्डिंगची रचना थोडीशी चेंजेस होतीये. आता फाईन क्षेत्रामध्ये आपण पाहतायत सध्या तरी नक्कीच 3 फिल्डर्स तिथे बनवले गेलेत, ज्यामध्ये मिड ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेग आणि मिड ऑफला जर पाहिलं तर एक फिल्डर आहे, एक्स्ट्रा कव्हरला एक फिल्डर आहे आणि 38 सर्कलमध्ये थर्डमॅन, पॉइंट आणि एक एक्स्ट्रा कव्हर या झोनमध्ये फिल्डिंग सेट झाली आहे. स्लोवर गतीचा बॉल, पेस कमी केलाय, थोडीशी गती कमी केली आणि मैदानाच्या आतमध्ये इथे पांडुरंगचा येईल. सध्या बॅटर शरदच्या विरोधात डॉट बॉल. जसा विकेट मिळाला पांडुरंग या गोलंदाजाला, तसा मात्र पांडुरंग या गोलंदाजाने इथून मात्र आता या सामन्याला, या षटकाला रंग लावलाय डॉट बॉलचा. वेगवान चेंडू तिथे मैदानाच्या आतमध्ये. आता या क्षणी आपण पाहतायत स्वेलेक झोन मध्ये हा चेंडू पोहोचला. दुसरीची मागणी होतीये, दुसरी धाव पूर्ण होईल का? हो, फेकी पुन्हा एकदा होतीये. विकेट कीपरने केली आहे चुकी, डायरेक्ट थ्रो दिलाय तिथे मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच आता या क्षणी आपण बघताय सध्याच्या घडीला जिथे 2 धावा जात होत्या, पण तिथे आता अजून एक धाव वाढली आहे आणि या शेवटच्या बॉल वरती भेटल्यात 3 धावा. आणि असा लिमिट मधून जर बघायला गेलं तर या 3च्या बढतीनं दाफलकावरती सध्या 4 विकेट 45 धाबा बनल्यात बॅटिंग करत असताना पीसीसी मांडवा संघाच्या. पंचेचाळीस धाबा दाफलकावरती आहेत. मैदानाच्या आतमध्ये आपण बघतायत तर 4 षटकांचा खेळ संपन्न झालाय. शिदगाव संघ मैदानामध्ये गोलंदाजी करतोय आणि 4 षटकांमध्ये जर पाहिलं गेलं तर 4 विकेट मिळवत असताना 45 खर्च केलेत आणि शेवटचं षटक फेकण्याकरिता आता गोलंदाजीसाठी छोट्या हा गोलंदाज तयार होतोय. वय वर्ष फार झाले, पण टेनिस क्रिकेटची आवड अशी आहे की ती सहजासहजी एखाद्या खेळाडूला खरं तर सोडता येत नाही. आणि इथे मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय गोलंदाजीसाठी शिदगाव संघाकडून छोट्या सज्ज होतोय गोलंदाजीसाठी. छोट्याचा पहिलाच बॉल पडल्यानंतर अधिकचा चेंडू क्रॉस झालाय. टर्न तर ऑलरेडी भेटला, पण जो टर्न नॅचरल झोन मधून जायचा आहे तो त्याच्या बाहेरनं ट्रॅव्हलिंग करतोय आणि त्यामुळे आता पंच सांगतात की हा चेंडू एक्स्ट्रा आहे. व्हाईट बॉल वापरला जातोय. स्कोरबोर्ड वरती आपण बघतायत एका धावेने आता वाढ होतीये. सध्या तरी 46 धाबा दाफलकावरती बनल्या गेल्यात. 46 धाबा स्कोरबोर्ड वरती आहेत. मॅच मध्ये मात्र नक्कीच सध्या छोट्याची गोलंदाजी आपण पाहताय. पहिला चेंडू एक्स्ट्रा फेकला, त्याच्यानंतर हा चेंडू आता नक्कीच बोटांमधून वेगळ्या दिशेनं फिरवला जातोय. ऍक्शन रिप्ले आपण बघाल सध्या तरी. अगोदरचा बॉल उजव्या स्टंपच्या बाहेरनं टाकला, त्याच्यानंतर हा चेंडू स्टिक टू स्टिक डिलिव्हर्ड केला आणि तिथून फलंदाजाला बीट केलं होतं. आणि अजून एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज छोट्याच आपल्याला पाहायला भेटतोय. हे षटक फार निर्णायक असेल, कारण हे षटक जर चांगलं पडलं तर मॅच मध्ये नक्कीच खरं तर लो स्कोरिंग लिमिट बनेल. पण या षटकामध्ये जर मोठे स्ट्रोक आले तर एक चांगलं लक्ष रचलं जाईल पीसीसी मांडवा संघाकडून. खेळ तर भरपूर चांगला खेळला दोन्ही संघांनी, पण या षटकामध्ये नक्कीच किती प्लस धावा येतील याची चर्चा होतीये. स्टार्कर एंडला बॅटिंग करतोय शरद.
पण शरदला मैदानाच्या आतमध्ये वारंवार बीट केलं जात आहे, कारण समोर आपण बघतायत गोलंदाजीसाठी गोलंदाजी करतोय छोट्या, आणि त्याने अक्षरशः बॅटिंग करत असताना फलंदाज शरदला आता रोखलेला आहे. लॉफ करण्याचा प्रयत्न, कटर लेंथ मिस टायमिंग, छोट्या आता डाऊन दी बॉल, मॅच मध्ये येईल ट्विस्ट. वादळ फिरकावतोय मैदानामध्ये छोट्या नावाचं, आणि इथून आता या सामन्यामध्ये पीसीसी मांडवा संघाला थांबवलं जाईल, कारण येतोय या सामन्यातला पीसीसी मांडवा संघाचा अजून एक महत्वाचा फलंदाज बाद होत असताना विकेट. गोलंदाजी करतोय नवीन बॅटर अविनाशला मैदानाच्या आतमध्ये एंटर केलं जात आहे. इनसाइड आउटला चांगलाचा फटका तिथे उडवला गेला. एका सिंगलची मागणी जी होती ती मात्र नक्कीच सक्सेसरित्या या चेंडूवरती बनली जाईल. सध्या तरी आपण बघतायत या क्षणाला मात्र मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल या बॉलवरती भेटतीये. स्कोरबोर्ड वरती सध्या 47 धाबा दाखल कबड्डी बनल्यात. पहा मित्रांनो, सुरुवातीला खरं तर असलेल्या 4 षटकांमध्ये धावा आणि या षटकामध्ये केलेलं कमबॅक या सर्व काही गोष्टी सांगतायत की शिदगाव संघाने पुन्हा एकदा या सामन्यामध्ये नक्कीच पलटवार जो बनवायचा तो बनवलेला आहे. छोट्याने मैदानाच्या आतमध्ये वापसी बनवली आहे, पण समोर आता षटकाचा अंतिम बॉल कसा फेकला जाईल. फुल टॉस होता, टोल करता आला नाहीये. बॅटर आता इथे मैदानाच्या आतमध्ये बीट झाली आहेत, आणि इथे पंच सांगतायत ओव्हर नंबर 5 होते कंप्लीट, म्हणजेच सामन्याची 1 सेट इनिंग संपली आहे. आणि पहिल्या 17 मध्ये बॅट फर्स्ट करत असताना पीसीसी मांडवा टीमला आपण बघितलंय, ज्यांनी सुरुवातीला मोठे फटके खेळले, धडाधडीचं बॅटल बनवलं, पण शेवटच्या षटकामध्ये छोट्याने दाखवली आपल्या बोटांची जादू, म्हणजेच लेग कटर, अप कटर, आणि तिथून या षटकामध्ये खर्च झाला त्या फक्त आणि फक्त 2 धावा आणि 1 विकेट. आणि अशा पद्धतीने ही बॅटल पोहोचलेला आहे फक्त आणि फक्त आपण बघतायत 47 या धावसंख्येवरती. आपण बघतायत सध्या तरी शिदगाव संघाचा बॉलिंग युनिट सध्या ऑन स्क्रीन वरती, ज्यामध्ये पहिला स्पेल 22ने टाकलं. गोलंदाजी करत असताना 22ने तब्बल जर बघायला गेलं तर 1 विकेट काढला, 14 धावा खर्च केल्या. त्याच्यानंतर जगदीश दुसऱ्या स्पेलमध्ये आला, 12 खर्च केल्या, 1 विकेट भेटला. त्याच्यानंतर मल्हारी आला, मल्हारीने 13 खर्च केला, 1 विकेट भेटला. पांडुरंग आला, ज्याने फक्त आणि फक्त 6 खर्च केला, 1 विकेट त्याला मिळाला. आणि छोट्याने मात्र शेवटची जी जबाबदारी होती हाणामारीच्या षटकामध्ये ती मात्र फार सुरेख खरतर सिद्ध करून दाखवली. आणि अशा पद्धतीने हे जे बॅटल 5 षटकामध्ये खरतर गोलंदाजी करत असताना खरतर खर्च केलेले आहे ते मात्र 47 धाब्याचं खर्च केले. आणि या मॅच मध्ये आता आपण बघतायत येणारी 5 षटक आणि 48 धाब्याचं आव्हान चेस करत असताना या मॅच मध्ये सध्या सगळीला आपल्याला पाहण्यास भेटेल तो म्हणजे शिदगाव संघ. चला यापुढच्या सामन्याचा आपण नाणेफेक करणार आहोत. पुढच्या मॅच मध्ये आपण पाहतायत फलंदाज लगेचच पाठवून द्यायचे शिदगाव संघ. चला फलंदाज लगेचच मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचे आहेत.
द्यायचे सध्या शितगाव संघ. वेळ फार महत्वाची आहे. अगोदरच आपण बघतायत सध्या तरी इथे 10 वाजून गेलेले आहेत आपण बघू शकतात. त्यामुळे लगेचच आपली बाटर आपण मैदानाच्या आतमध्ये एंटर करायचे आहेत. अच्छा, रात्रीमध्ये आपल्याला खरं तर पहिल्या फेरीचे 5 सामने खेळवायचे आहेत. त्याच्यानंतर जर बघायला गेले तर एक अजून सामने खेळवायचे. त्यामुळे आपण लवकरात लवकर लगेच आपली फलंदाजी एंटर करा. येणारी 5 षटकं आणि 5 षटकांमध्ये आपण पाहतायत 48 धाब्याचं आव्हान इथे चेस करत असताना आपण बघणार आहोत. आता शितगाव संघाला सुरुवातीला बॅटिंग केली पीसीसी मांडवा टीमने. आता या दुसऱ्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना शितगाव संघाला आपण बघू शकताय. सुरुवातीचे 2 बॅटर भावेश आणि दिनेश हे 2 बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये सध्या दाखल झालेले आहेत. अगदी मैदानाच्या आतमध्ये मात्र सामन्याला सुरुवात झाली आहे. पहिला चेंडू आपण पाहतात गोलंदाजी करत असताना गोलंदाज छोट्याचा सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये निर्धारित येतोय, डॉट येतोय. पहिला बॉल निर्धाव फेकलाय मैदानाच्या आतमध्ये. सध्या तरी गोलंदाजी करत असताना छोट्याची गोलंदाजी मात्र मैदानाच्या आतमध्ये फार सुरेख होती आहे. हा चेंडू रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न तिथे थर्डमॅन बॉलवरती पोहोचतोय मैदानाच्या आतमध्ये. मात्र या चेंडूवरती आत्ताच्या क्षणी आपण बघू शकतायत सध्या तरी एक सिंगल नक्कीच भेटली जातीये. एक धाव आली आहे दाफलकावरती. सध्या एक धाव नक्कीच इथे पोहोचली जातीये. सफल झाल्या मैदानाच्या आतमध्ये. पॉवर प्ले सुरू आहे आणि साखरेंचा भावेश दाखवतोय आता बॉलला अगदी सध्याच्या स्थितीला स्वेडलेगचा गॅप आणि त्या गॅप मधून चेंडू पडतोय सरळ बाहेर आणि त्या बाहेर गेलेल्या क्षेत्रातून येत आहेत. या चेंडूवरती भावेशच्या बॅट मधून 4 धावा. अगदी 5 धावा दाफलकावरती आहेत सामन्यामध्ये सध्या तरी. भावेश फलंदाजी करतोय. ओहो, या क्षणी मिस टायमिंग. फिल्डर बॉलवरती येतोय. सध्या तरी आपण बघतायत थोडीशी मिसफील्ड झाली आहे आणि तिथे आता मिसफील्डचा फायदा बॅटिंग करत असताना शितगाव संघाला बनेल. बॉल जाईल सरळ सीमारेषेच्या बाहेर. मैदानाच्या आतमध्ये पाटला सुरू आहे 48 धावाचा आणि मैदानाच्या आतमध्ये भावेश नावाचा हा फलंदाज दाखवतोय. चेंडूला सध्या पॉइंट कव्हरचा इशारा. 4 चौकार आलेल्या दाफलकावरती सध्या 9 धावा बनल्या जात आहेत. बॅटिंग करत असताना सध्या शितगाव संघाची ही सलामीची जोडी बॅटिंग करते. चुकीचे चेंडू वापरले जातात कारण पॉवर प्ले म्हटलं तर शॉर्ट ऑफ लेंथ वापरणं या चुकीच्या गोष्टी आहेत आणि त्या चुकीच्या गोष्टींवरती मैदानामध्ये निर्भय ठेवून काम केले जाते. बॅटिंग करत असताना शितगाव संघाच्या फलंदाजांच्या बॅटमधून भावेशसाठी खराब चेंडू आणि खराब चेंडूचा वापर पुन्हा एकदा 4 धावेसाठी. आतापर्यंत या षटकामध्ये 3 चौकार आली आहेत दाफलकावरती. शितगाव संघ मात्र नक्कीच 13 या आकड्यावरती पोहोचला गेलाय. 13 धावा दाफलकावरती आहेत. पुन्हा एकदा वेगवान चेंडू स्वेडलेग झोन मध्ये हा चेंडू कटवला गेलाय. फिल्डर आलाय मैदानाच्या आतमध्ये. सध्या तरी आपण बघतायत अविनाश होता बॉलवरती. बॉल पकडून फेकला आणि इथे या चेंडूवरती भावेशने पुन्हा एकदा 2 धावेचे चित्र रेखाडलंय. 2 धावा या चेंडूवरती मिळत आहेत. पण सांगतायत की पहिलं पॉवर प्ले संपलं जात आहे आणि पहिल्या पॉवर प्ले मध्ये इथे आपण बघतायत सध्या 15 धावा जमा झाल्यात. विचार केला तर पहिल्या इनिंगचा ज्यामध्ये गोलंदाजी करत होता शितगाव संघ तेव्हा भावेश गोलंदाजी करत होता. त्याच्या षटकामध्ये 14 खर्च होत्या आणि आता जशी दुसऱ्या सत्राला सुरुवात झाली जसा शितगाव संघ फलंदाजीला आला तसा मात्र आपण बघतायत एका धावेने नक्कीच एक पाऊल पुढेच खरं तर हा गेम प्लॅन खेळलेला आहे तो म्हणजे शितगाव संघाने. 15 बनल्यात.
चला टीम मीटिंग करायची नाहीये पीसीसी मांडवा संघ. आपणच जर वेळ घ्याल तर समोरच्या संघांना देखील बोलून काही फायदा नाहीये. त्यामुळे आपण जर तुम्ही फास्ट घ्याल तर समोरच्या टीमला देखील बोलायला आम्हाला जागा भेटेल. त्याच्यामुळे तुम्ही फास्ट घ्या, आम्ही अपोजिट टीमला बोलू. 15 धाबा दाफल कबड्डी आहेत. पीसीसी मांडवा संघ गोलंदाजी करतीये. 30 चेंडूमध्ये 48 धाबा त्यांना डिफेंड करायचे आहेत. आणि आता येणाऱ्या 24 बॉल मध्ये उरलेलं चित्र जर पाहायला गेलं तर 33 धाब्याचं चेस करायचं आहे. फलंदाजी करत असताना या सामन्यामध्ये आपण बघतायत शिदगाव संघाला पहिल्या षटकासाठी आपण 5 मिनिटाचा अवधी वापरलेला. त्याच्यामुळे आता नक्कीच वेळेच्या बाबतीत आपण थोडस वेगात घ्या. फुल लाईनचा बॉल इनसाइड आउटला कटवण्याचा प्रयत्न बॅट्समन दिनेश करत होता. हा चेंडू जर पाहायला गेला तर सध्या थोडासा लँडिंग आखत असताना आपल्याला पाहायला भेटतोय. तदनंतर जर बघायला गेलं तर या चेंडूवरती 22 मधून एक सिंगल सध्या भेटली जाते. 22 मधून येऊ किंवा बॅटकट आहे. बॅटकट मधून ही एक सिंगल येते. हो, या क्षणी फुल टॉस स्विचित खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. आता चुकीचा फटका निवडलाय फलंदाजाने आणि चुकीचं चित्र जसं निवडलंय तसं मात्र मैदानाच्या आतमध्ये परिणामी आता नक्कीच फलंदाजाला मैदान सोडावं लागतोय. 16 वरती पहिला विकेट बॅटिंग करत असताना शिदगाव टीमला. चला फिल्डिंग लगेचच फैलावायची आहे पीसीसी मांडवा टीम. बरोबररित्या 16 धाबा दाफल कबड्डी आहेत. पहिल्या विकेटचं पतन झालंय जो क्लीन बॉलच्या स्वरूपात आपण विकेट येत असताना बघितलेला आहे. आता नवीन बॅट्समन हरिश्चंद्र तिथे फलंदाजीसाठी दाखल होतोय. गोलंदाज दीपकने मात्र मैदानाच्या आतमध्ये सध्या चांगली कामगिरी करायला सुरुवात केली. हरिश्चंद्रच्या बॅटमधून फटका हवेत. मिड विकेट तिथे खाली होता आणि मैदानाच्या आतमधून हा चेंडू सरळ खेचलेला आहे. फलंदाज हरिश्चंद्रने बाउंड्री लाईनच्या बाहेर एका टप्प्यावरती बॉल जाईल सीमारेषा पार. बॅटिंग करते शिदगाव टीम. टार्गेट आहे 48 आणि हे टार्गेट चेस करत असताना हरिश्चंद्रच्या बॅटमधून आलेल्या चौकार. 4 धाबा मिळालेले आहेत. 4 दाफल कबड्डी. आता 20 धाबा बनतायत. मॅच मध्ये मात्र नक्कीच फार चांगल्या पद्धतीचा चित्रपट बनवला जातोय. ओहो, अगदी आपण बघताय विकेट जरी डाऊन झालाय तरी सुद्धा मैदानाच्या आतमध्ये येणारा नेक्स्ट बॅटर कोणता आहे हे माहित नाहीये पीसीसी मांडवा टीमच्या गोलंदाजाला. आणि इथे बॅटिंग करत असताना आता हरिश्चंद्र या फलंदाजाने जर पाहायला गेलं तर नक्कीच वेगळ्या स्टाईल मध्ये इथे बॅटिंग करायला सुरुवात केली. अजून एक षटकार. अगदी मैदानाच्या आतमध्ये सेम टू सेम कॉफी बुक झोन मध्येच बॅटिंग सुरू आहे. त्याच दिशेला पुन्हा एकदा फटका मैदानाच्या आतमध्ये बॅटर हरिश्चंद्रच्या बॅटमधून. या षटकाचा खरं तर घेतला जाईल खरपूर समाचार आणि मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाच्या बॅटमधून आला अजून एक 4. सोपा जाईल होता पण तिथे मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षकाला अंदाज मिळाला नाही आणि त्यामुळे इथे जैल जसा सुटला तशा 4 धाबा भेटल्यात. आणि दाफल कबड्डी आपण बघताय आता शिदगाव संघ 1 विकेट 30 या दाफल कबड्डी पोहोचली आहे. 30 धाबा तर दाफल कबड्डीत. अजून देखील या मॅच मध्ये जर पाहायला गेलं तर शिदगाव संघाला बऱ्याच धाबा गोळा करायच्यात. अजून एक मोठा फटका. म्हणतात ना हल्लांताच्या समोर सिकंदर कधी झुकत नाही आणि शिदगाव गावाचा हा खेळाडू असा आहे की तो कोणापुढे कधी थांबत नाही. चौकार पुन्हा एकदा. या षटकामध्ये 3 चौकार 1 षटकार. एका बॉलवरती 1 सिंगल 1 विकेट. आणि इथून 2 षटकांचा खेळ संपन्न होत असताना शिदगाव संघ 48चा पाठला करते आणि सध्या दाफल कबड्डी 34 धाबा दाफल कबड्डी. आता इथून 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त आपण बघताय 14 धाब्याचं शिल्लक समीकरण उरलेलं आहे.
34 धाबा दाफल का पडते 18 चेंडू 14 धाब्याचं शिल्लक समीकरण राहिलेलं आहे आणि गोलंदाजी मार्क पडते. आता पंकज सज्ज झालेल्या गोलंदाजीसाठी. पंकजचा पहिलाच बॉल स्ट्रायकर एंडला मैदानाच्या आतमध्ये. दिनेश हा फलंदाज. मिस टायमिंग. फिल्डर एक्सा कव्हरचा बॉल खाली. फलंदाजी करत असताना आता लागतोय हा दुसरा धक्का बॅटिंग करणाऱ्या शेतगाव संघाला. फलंदाज आउट. अगदी मोक्याच्या क्षणी मात्र मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी पंकज झाले आणि पंकजच्या पहिल्या चेंडूवरती विकेट मिळालेली आहे. सध्या तरी बॅटिंग करत असताना या सामन्यामध्ये खर तर बघायला गेलं तर मैदानामध्ये शेतगाव संघाला आपण बघताय आणि सध्या तरी शेतगाव संघ नक्कीच या मॅच मध्ये जवळपास विजयाच्या दिशेने पोहोचला जरूर, पण क्रिकेट आहे काही होईल मात्र नक्कीच अनेक वेळा आपण बघितले. आणि आता मैदानाच्या आतमध्ये 17 चेंडू 14चं शिल्लक समीकरण आणि फलंदाजीसाठी मैदानामध्ये छोट्या हा फलंदाज दाखल होतोय. पंकज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. सध्या तरी पंकजची गोलंदाजी फार चांगली आहे. वेगवान चेंडू ॲफिल करत होते परंतु हा चेंडू बॅटवरती थोडासा हलकासा संपर्क टाकतोय. तिथे मैदानामध्ये आपण बघू शकतायत सध्या तरी छोट्या दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न करत होता पण नकार दिला मैदानाच्या आतमध्ये हरचंद्र या फलंदाजाने. एक सिंगल या चेंडूवरती भेटली जाईल. दाफलकावरती सध्या तरी आपण बघू शकतायत 35 जमा झाल्यात. 16 बॉल आणि 16 बॉल मध्ये अजून 13 धावा या सामन्याला जिंकण्यासाठी आवश्यक आहेत बॅटिंग करणाऱ्या शेतगाव संघाला. फुल लाईनचा बॉल ॲफिल जोराची आणि मैदानाच्या आतमध्ये पंकज गोलंदाजी करत असताना टाकतोय पुन्हा एकदा एक मोठा ट्विस्टर. मैदानाच्या आतमध्ये गेम प्लॅन थोडासा पलटतोय पीसीसी मांडवा संघाला. आता विकेट टेकिंग गोलंदाजी करत असताना मिळालेला आहे हा पंकज. अजून एक विकेट शेतगाव संघाला. पस्तीस धाबा दाफल का बढती. 3 विकेट गमावले जातात शेतगाव संघाकडून. आता 15 चेंडू 13चं इक्वेशन म्हणजेच मॅच मध्ये आता एका एका क्षणामधून अगदी आपण बघू शकतात सध्याच्या स्थितीला मात्र गोलंदाजी करत असताना पीसीसी मांडवा संघ इथून सामन्याचा फेरबदल आखतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मल्हारी एंटर झाली आहेत बॅटिंग करण्यासाठी सध्या खेळपट्टीवरती. फुल लाईनचा बॉल सॉफ्ट हँडेड खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट पॉइंट मैदानाच्या आतमध्ये 38 सर्कलला आपण बघू शकता क्षेत्ररक्षण करत असताना एक सिंगल या चेंडूवरती मिळाली जाईल. सिंगलच्या सहाय्याने दाफलक आता बराच उशिरानंतर पुढे जातोय. 36 धाबा दाफलकावरती बनल्यात. अगदी आपण बघू शकाल लेग पंचांचा निर्णय येतो की हाईट फॅक्टर आहे की नाही हे पाहण्यासाठी तिसऱ्या पंचांची मागणी आम्ही करतो तर इथे चेक केलं जात आहे हाईट फॅक्टर किती आहे किती नाही आहे पाहण्यासाठी. मात्र सध्या आपण बघू शकतायत लेग पंचांनी टीव्ही अंपायरची मागणी केली आहे. आणि अगदी आपण बघू शकतो हा चेंडू गुडघ्याच्या खर तर खालीच लँडिंग करतोय म्हणजेच इथे सेफ डिलिव्हरी आपल्याला पाहायला भेटेल गोलंदाजाची. एक सिंगल या चेंडूवरती मिळते. दाफलकावरती सध्या एका धाब्याने खरं तर स्कोरबोर्ड पुढे गेलेला आहे. 36 धाबा दाफलकावरती आहेत. 14 बॉल आता 12ची गरज. मॅच मध्ये हळूहळू संघर्ष बनवला जातोय पीसीसी मांडवा संघाकडून. घरचं मैदान आहे या मैदानावरती नक्कीच आज चांगलं सिद्ध लेवलचं क्रिकेट खेळावं लागेल परंतु प्रसिद्ध फटक्यासाठी ओळखणारा फलंदाज म्हणजे मैदानामध्ये छोट्या आणि छोट्याचा हा फटका खरं तर नेहमीचपणे प्रत्येकी मैदानावरती पाहायला भेटतो. स्विचित पाठवल्या चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिथिल धाबा 4 चौकार. या फटक्यासाठी खरं तर या फलंदाजाला आवर्जून ओळखलं जातं.
शिदगाव संघाचा खरं तर हा फार वर्षानुवर्षाचा खेळाडू आहे, ज्याने खरं तर जी काही अगोदरची वर्ष होती म्हणजे जो भूतकाळ होता तो भूतकाळ गाजवून सोडला आणि अजून देखील तो गाजवतोय. म्हणजेच इथे सध्या तरी छोट्या हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा खरं तर तीच दहशत आणि तोच दरारा दाखवतोय असं म्हणायला हरकत नाहीये. चौकार आलेल्या 40 धाबा दाफलकावरती शिदगाव संघाच्या बनतायत. आता इथे 13 चेंडू आणि 8 धावेची गरज. 13 बॉल 8 धावा. मॅच मध्ये मात्र नक्कीच जवळपास आता जिंकण्याच्या वाटीनं खरं तर वाटचाल नोंदवत असताना शिदगाव संघाला आपण बघताय पंकज गोलंदाजी करतोय. या षटकातला पंकजचा खरं तर आज शेवटचा चेंडू शिल्लक राहिलाय. ओहो, या क्षणी मात्र नक्कीच आपण बघतायत स्टिक टू स्टिक ठेवण्याचा प्रयत्न केला, पण हा चेंडू लेग स्टिकला देखील मिस करतोय. पडल्यानंतर हा चेंडू बाहेरच्या दिशेने वळण घेत असताना आपण पाहताय अतिरिक्त धाव खर्च केली आहे गोलंदाजाने. 1 बढतीनं स्कोरबोर्ड 41 वरती पोहोचला. आता 13 चेंडू 7 धावेची गरज. 13 चेंडू 7 धावा या मॅच मध्ये मात्र अवघड शिल्लक समीकरण राहिलेलं आहे. स्लोबर गतीचा बॉल, थोडीशी पिचिंग जर पाहायला गेले तर वेगळ्या दिशेचे अपील करत होता गोलंदाज पंकज, पण पंचांनी कोणतीच खरं तर ऍक्शन घेतली नाहीये. एक्झॅक्टली डॉट बॉल येईल मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर नंबर 3चा खेळ संपन्न होतोय. अगदी षटक संपन्न झालेले. आता 12 चेंडू 7 ची गरज. यापुढचा सामना आपल्याला पाहायला भेटतोय. आपण बघू शकतायत कळंपाडा शहापूर तालुक्यातील हा संघ असेल आणि त्यांच्या विपक्षात सावरेवाडी हा संघ आपल्याला पाहायला भेटतोय. तर दोन्ही संघाचे गणधर आपण लगेचच यायचा आपण टॉस करणार आहोत इथे लगेच. अविनाश आता गोलंदाजी मार्कवरती तयार होतोय. 12 चेंडू 7चं शिल्लक समीकरण राहिलेलं आहे. फटका मोठा खेळायचा होता फलंदाज मल्हारीला, पण तिथे मैदानाच्या आतमध्ये कनेक्शन बॅटच्या टॉपेज झोनला बनलेला आहे आणि तिथे एक सिंगल या चेंडूवरती भेटली जाईल. सिंगल येते. 42 धावा दाफलकावरती आहेत. हा विजय जो आहे तो सध्या तरी कोणाला भेटला प्रश्न बनलाय. 11 बॉल आता 6ची गरज. 11 चेंडू 6ची गरज. हलक्या हाताने हा चेंडू खरं तर खेळला गेला. छोट्याच्या बॅटमधून मिड ऑफला फिल्डर आलेत. 2 धावेची मागणी केली आणि मैदानाच्या आतमध्ये बहुतेक या चेंडूवरती पुन्हा एकदा 2 धावा कन्वर्ट होत आहेत. पीसीसी मांडवा संघापासून आता हा सामना जर पाहायला गेला तर नक्कीच खूप लांबच्या दिशेने बनलेला आपल्याला पाहायला भेटतोय. म्हणजे सुरुवातीला एक क्षण असा होता की तिथे जेव्हा 30 चेंडू 48 होतं की मॅच मध्ये खरं तर कमबॅक होईल, कारण दररोज आपण लो स्कोरिंग सामने डिफेंड होत असताना बघतो, पण इथे विकेट आलेला आहे आणि त्याच कारणासह आता बहुतेक हा सामना झालेला आहे फिनिश. शेवटचा बॉल वरती आलेला आहे. छोट्याचा रिव्हर्स शॉट, चौकार आणि इथे पहिला विजय मिळालेला आहे या पहिल्या सामन्यातला. शिदगाव संघाला अभिनंदन देऊया, शिदगाव टीमला हडलक सांगूया इथे पीसीसी मांडवा टीमला, आणि जाणार आहोत लगेचच पुढच्या सामन्याच्या दिशेनं. आपण बघाल सावरेवाडी त्यांच्या विपक्षात आपण कळंपाडा टीमला. दोन्ही संघाचे गणधर लगेच टॉस करणार आहोत. सामना जिंकलेला आहे शिदगाव संघाने आणि आपण देणार आहोत या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. आकर्षक पारितोषिक आपण बघतायत, मेडल. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरलेला, ज्याने गोलंदाजी करत असताना 2 धावा खर्च केला, 1 विकेट भेटला आणि फलंदाजी मधून उलट्या झोनची फलंदाजी म्हणजेच रिव्हर्स शॉट जास्ती खेळले तो छोटा ठरलेला आहे या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. तर छोट्याला आपण देतोय इथे हा मॅन ऑफ द मॅचचा अगदी आकर्षक बहुमानित सन्मानित हा पुरस्कार.